भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या मार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले प्रमुख वक्ते सोबतच उपस्थित सर्व शास्त्रज्ञ, विषय विशेषज्ञ, कृषी मित्र, मैत्रिणी आणि सर्व प्रतिष्ठित शेतकरी या सर्वांचं मी डॉक्टर दीपाली कांबळे या ऑनलाईन प्रशिक्षण सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मित्रो, जय जवान जय किसान या कार्यक्रम अंतर्गत आयोजित कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस. काल आपण पाहिलं उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर जीवन कतोरे सरांचं सविस्तर मार्गदर्शन, आणि आज आपण श्रीयुत मधुकरराव घुगे, प्रगतशील शेतकरी, मौजे केहाळ, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांचं उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयीचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. यानंतरच्या सत्रामध्ये म्हणजे ठीक 11:40 उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज प्रमुख वक्ते यांचं स्वागत करते आणि श्रीयुत मधुकरराव घुगे सरांना अशी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनास सुरुवात करावी. सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयी श्रीयुत मधुकरराव घुगे सर, प्रगतशील शेतकरी, मौजे केहाळ, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. नमस्कार सर. हॅलो हॅलो, आवाज येतोय सर आपला? तुमचा येतोय? हो माझा सर. येतोय का तिकडे? हो, तुमचा पण आवाज येतोय. अच्छा, मग मला मी वाटतं सुरू तुम्ही करू? एका वेगळ्या नंबरवरून जॉईन झालात का सर? हो हो, वेगळं. हा, राईट सर. तुम्ही सुरू करा सर. पुनश्च एकदा आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर. त्याच्यात दिसत नाही आता. हा सर. हा, शेतकरी बंधूंनो नमस्कार. आवाज येतोय ना? हो सर. हो हो सर, आपला आवाज नमस्कार. येतोय. हा, ओके. नमस्कार नमस्कार. तर मी मधुकर नामदेवराव घुगे केहाळ येथील शेतकरी आहे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. आणि मी भुईमुगाच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. असं लागवड तंत्रज्ञान माहिती सांगायला थोडा वेळ जास्तच लागतो, पण तरीही मी माझ्या पद्धतीनं आपल्याला जे 40 मिनिटात वगैरे सांगायचंय तेवढ्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर भुईमुगामध्ये आता सध्या कसं आहे की हा डिसेंबर महिना आहे आणि भुईमुगामध्ये आपण साधारण जानेवारीमध्ये लागवडी सुरू होतात, त्याच्यामुळे फार योग्य वेळ आहे ही भुईमुगाची माहिती मिळवण्यासाठी. तर याच्यातून सुरुवातीला भुईमुगाच्या आता बाकी काही विषयात मी जास्त वेळ नाही घेत सांगण्यात, आणि म्हणजे पूर्वत कार्यक्रमावरच येतो वेळ त्याच्यावर. तर भुईमुग या पिकासाठी सुरुवातीला आपण जमिनीची निवड या भागावर जाऊ. कारण भुईमुगामध्ये कसं आहे की जमिनीची निवड अत्यंत महत्वाची असते कोणत्याही पिकासाठी, तसं भुईमुगासाठी सुद्धा आहे. कारण भुईमुगाची जी जमिनीची जी निवड ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती हलक्या ते मध्यम स्वरूपाची व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजे. जमिनीत कसं आहे की चिकटपणा जास्त नसला पाहिजे, भारी काळी जमीन नकोय, कारण त्यामुळे काय होतं की नंतर जमिनीमध्ये आऱ्या घुसण्यास, शेंगा पोचण्याचा प्रश्न उद्भवतो. आणि त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन अशी असायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांनी एक पुन्हा करायला पाहिजे की स्वतःच्या जमिनीचं माती परीक्षण सुद्धा करून घ्यायला पाहिजे, कारण जमिनीच्या पीएच, कार्बन याची सुद्धा माहिती किंवा एनपीके किती आहे, न्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट किती आहेत याचा एक अंदाज येऊन जातो. आणि आपण जमिनीमध्ये कुठलं टाकावं
किंवा कमी आहे, त्याची पूर्तता करावी, याचं सुद्धा एक ज्ञान होऊन जातं. त्यामुळे जमिनीच्या माती परीक्षण हे करणं गरजेचं आहे. आणि जमिनीचा साधारण यांचा सामू 6.5 ते 7.5च्या दरम्यान असायला पाहिजे. ही झाली जमिनीची निवड. आता जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये आपण काय करणार आहे? जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये पहिल्यांदा आपण जे पीक आहे ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर हलकीशी नांगरट करून जमीन भुसभुशीत करायची. कारण कसं होतं की भुईमुगाला भुसभुशीत जमीन किंवा मोकळी राहणारी जमीन थोडीशी जास्त फायदेशीर ठरते, कारण ह्याच्या मुळावर गाठी येत असतात आणि या गाठीचं प्रमाण वाढवणे आणि त्याच्यानंतर शेंगा पोचणे, या 2 गोष्टीसाठी याचा फार मोठा उपयोग असतो. तर आपल्याला अशा प्रकारची जमिनीची मशागत तयार करून घ्यायची. आता त्याच्यामध्ये आपण चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखतही टाकू शकतो, पण आता वेळेवर टाकायच्या ऐवजी हे थोडंसं प्री प्लॅन पाहिजे. म्हणजे अगोदरच च्या हंगामात म्हणजे खरीपमध्येच त्याची प्लॅनिंग पाहिजे आणि त्या हिशोबानं ते अगोदरच टाकलं गेलं पाहिजे. एकरी 7 ते 8 गाड्या शेणखत वापरायला हरकत नाही. त्याच्यानंतर गांडूळ खताचा वापर करू शकता तुम्ही. गांडूळ खतही चांगले परिणाम येते. आणि त्याच्यानंतर या जमिनीची पूर्ण आपण तयारी केली की नंतर काय करायचंय की आता आपल्याला जमिनीची निवड झाली, आपण जमिनीची मशागत सांगितली, आता आहे ती आपल्याला भुईमुग या पिकामध्ये वाणांची निवड. तर भुईमुग या पिकामध्ये वाणांची निवड करत असताना शेतकऱ्यांनी नेहमी असं बघायचं की अधिक उत्पादनक्षम असणारी वाणं, म्हणजे ज्यांची उत्पादन क्षमता खूप चांगली आहे किंवा जे आपल्या मॅनेजमेंटला, व्यवस्थापनाला चांगला रिस्पॉन्स देऊन उत्पादनात वाढ देतात, अशा वाणांची, उत्पादनक्षम असणाऱ्या वाणांची निवड करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण सध्या भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांनी आपल्या कृषी विद्यापीठाच्या मार्फत जे महाराष्ट्रातल्या केलेले आहे वाण प्रसारित केलेले आहे, त्या वाणामध्ये सुरुवातीचा TAG 24 आहे, TG 26 आहे, तर 26 तर आता इकडे नाही आहे सध्या, पण TAG 24 आहे. वाणांची निवड करायला पाहिजे. या वाणामध्ये दुसरं महत्वाचं काय असतं, वाणाची निवड करत असताना 4 दिवसापर्यंत तयार होतं. चालू आहे का सर? हॅलो हॅलो. तर अशा प्रकारे हे चालू या प्रकारचे कुठलंही वाण घेतलं तरी चालते, कमी कालावधीत येणार. आणि यामध्ये कसं आहे की भाभा अणुसंशोधन केंद्र आणि विद्यापीठाने संशोधित केलेल्या या वाणामधलं सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्यामध्ये सेलिंगचं पर्सेंटेज खूप चांगलं आहे, 73-74% पर्यंत येतं. वाणामध्ये आईलचं पर्सेंटेज जवळजवळ 50% पर्यंत आहे. त्यामुळे आणि हे सर्व वाण स्पॅनिश बंच उपट्या जाती आहे, उपट्या प्रकारातील. स्पॅनिश बंच उपट्या म्हणजे ह्यांच्या काय होतं सर, ह्यांच्या मुळाशी शेंग असते, मुळाशी शेंगा येण्याचा प्रकार आहे. तर मुळाशी शेंग येत असल्यामुळं काय होतं की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एकरी झाडाची संख्या, जे आता आमचा कन्सेप्ट आहे घुगे पॅटर्नचा, की एकरी झाडाची संख्या कशी बसवायची, तर त्याच्यासाठी याचा फार फायदा होतो. याच्यासाठी सुद्धा याचा फार फायदा होतो मुळाशी शेंग आणि कमी जागेत बसणार. तर ह्या प्रकारातील कुठल्याही वाणाच्या आणि दुसरी तिसरी या वाणामधली गोष्ट कोणती चांगली आहे की ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना असं सांगतो किंवा स्वतःचं बियाणं तुम्ही तयार करा रब्बीमध्ये, तर त्यावेळेस ह्या वाणामधली डॉर्मन्सी फार कमी, म्हणजे सुप्तावस्था. म्हणजे काढणीनंतर काय होतं की काढणीनंतर ही वाण साधारणतः आपण 10 ते 15 दिवसाच्या नंतर लगेचच पुन्हा वापरू शकतो. हाही एक चांगला गुणधर्म या वाणामध्ये आहे, कारण जसं की 24 काढलं की आपण 8 ते 10 दिवसात लावू शकतो. 37, 51 ही वाणं सुद्धा 15 दिवसाच्या अंतरानं काढणीनंतर लगेचच आपण त्याची पेरणी किंवा लागवड करू शकतो. आणि शेतकरी बंधूंना हे सांगायचं माझं की याच्यामध्ये कसं आहे की 2 पद्धती आपण भुईमुगामध्ये नेहमी वापरतो. की एक आपली परंपरागत पद्धत जी आहे ती म्हणजे भुईमुगाची पेरणी पद्धत, आणि आम्ही जे वापरतोय ती आहे लागवड पद्धत. तर ह्या लागवडी पद्धतीमध्ये
उत्पादन जास्त येते, कारण यामध्ये ओळीतील आणि झाडातील अंतराची संकल्पना मांडून एकरी झाडाची संख्या वाढवता येते. त्याच्यामुळं उत्पादनात अधिक वाढ होते. आणि हा म्हणजेच हा संकल्प मांडणे म्हणजेच घुगे पॅटर्न आहे, की म्हणजे आम्ही याच्यात ओळीतली वेगवेगळी अंतर करून नंतर एक सिलेक्टिव्ह अंतर केलेलं आहे. तर याप्रमाणे जर तुम्ही लागवडीचं तंत्रज्ञान वापरलं किंवा लागवड केली तर भुईमुगामध्ये अधिक चांगलं उत्पादन. आता याच्यामधलं आहे बियाणं. चौथा घटक आहे तो म्हणजे बियाणाचा. बियाणामध्ये काय असतं की आपण जे वापरणार बियाणं आहे हे बियाणं याची उगवण शक्ती चांगली असावी. जवळपास 95-100% उगवणीचं बियाणं असावं, कारण खरीप आणि याच्यामध्ये रबीमध्ये हे बियाणं तयार करता येतं. पण खरीपमध्ये काय होतं की खरीपमध्ये हवामानातले बदल आणि रोगराईचं प्रमाण याच्यामुळे खरीपमध्ये होत नाही. तरी आपण रबीमध्ये हे बियाणं करतो. मी तुम्हाला पुढे सांगतो रबीमध्ये त्याची लागवड वगैरे कधी करायची आणि त्यांचं बी कसं वापरायचं. तर बियाणाचा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ते स्वतःचं बियाणं आपण तयार करून 80 ते म्हणजे 95 ते 100% उगवणीचं बियाणं आपण वापरायचं. त्याच्यानंतर की बियाणं हे किती लागतं, तर लागवडीला आमच्याकडे बियाणं आम्ही जी लागवड करतो त्याच्या लागवडीतील ओळीतील अंतर आम्ही 25 सेंटीमीटर ठेवतो आणि झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर. 25/10 ची आखणी करून लागवड करतो. तर ह्याच्यामध्ये साधारणतः एकरी 80 किलो बियाणं आपण टोकन करतो. तर थोडंसं बियाणाचं कसं असतं की एकरी बियाणाची जर हे असेल तरी आपण साधारण 100 दाण्याच्या वजनावर हे थोडंसं बियाणाचं प्रमाण अवलंबून असतं. की आपल्या 100 दाण्याचं वजन किती ग्राम आहे तो सुद्धा भाग त्याच्यातला महत्वाचा असतो बियाणेमध्ये. आणि या पद्धतीने टोकन केलं तर एक एकर मध्ये 80 किलो बियाणं टोकन केलं जातं. त्याच्यानंतर आता टोकन करायच्या अगोदरची आहे प्रक्रिया आहे ती म्हणजे बीज प्रक्रिया. याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया काय करायला पाहिजे, तर भुईमुगामध्ये बीज प्रक्रियेला फार महत्व आहे आणि तसंही कुठल्याही पिकामध्ये बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे असं माझं मत. तर भुईमुगामध्ये सुद्धा बीज प्रक्रियेला अत्यंत महत्वाची. बीज प्रक्रिया करते सुरुवातीला आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपल्या भुईमुगा शेंगदाण्यावर करावी, बियाणावर करावी आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया झाल्यानंतर ते बियाणं जसं की बीज प्रक्रिया करताना ते बियाणं बीज प्रक्रिया केली की ते बियाणाला लावून थोडस सुकू द्यायचं सावलीमध्ये आणि लागवडीच्या थोडा अगोदर लगेचच ज्याच्यामध्ये आपण आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जे रायझोफॉस नावाचं एक जैविक मिळते खत मिळते त्याचा प्रयोग फार महत्वाचा आहे. कारण कसं आहे की जैविक बीज प्रक्रिया ही जवळपास मी नेहमीच सांगत आलेलो आहे की अनुभवातून 10 ते 15% उत्पादन वाढीसाठी फायद्याची आहे आणि याचे प्रयोग सुद्धा आपण आपल्या शेतावर घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याबद्दल फार असं नेहमीच सांगण्याची आवश्यकताही नाही. की फक्त मी एवढंच सांगेन की बीज प्रक्रियेमध्ये हे दोन्ही घटक फार महत्वाचे आहेत. जसं आपण बुरशीनाशकाचं करतो तसंच जैविक खताची सुद्धा, कारण 10 ते 15% उत्पादन वाढण्यासाठी याचा फार फायदा होतो. कारण याच्यामुळे मुळावरच्या ज्या गाठी असतात त्या गाठीतल्या जीवाणूचं प्रमाण वाढते. त्या जीवाणूचं प्रमाण वाढलं म्हणजे हवेतील नायट्रोजन आपोआपच घेतला जातो. त्याचा फायदा झाडाच्या सर्व गोष्टीसाठी होतो. त्याच्यामुळं आपण फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया आणि हे दोन्ही मिक्स असणार पीएचबी रायझोबियमचं रायझोफॉस ते आपल्या कृषी विद्यापीठातून घेऊन त्याची बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे. तर या प्रकारे बीज प्रक्रिया करून नंतर ते आपण टोकन करायला पाहिजे. पेरणीच्या वेळेमध्ये काय थोडक्यात सांगतोय. पेरणीच्या वेळेमध्ये तसं स्वतःच बियाणं तयार करत असतानाची जी रबीतली पेरणी आहे ती आपण रबी भुईमुगाची लागवड 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत करू शकतो. आणि काय होतं की 15 सप्टेंबरला जर आपण लागवड केली तर साधारणतः 15 डिसेंबर पर्यंत ही भुईमुग काढायला येते. त्याच्यानंतर ते वळवल्या जाते आणि वळवल्यानंतर त्या शेंगा आपण लगेच म्हणजे ज्यावेळेस आपण भुईमुगाची लागवड ही साधारणतः जानेवारीच्या 20 जानेवारी पासून आपण भुईमुगाची लागवड सुरू करायला हरकत नाही. 20 जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा ही उन्हाळी लागवडीची तारीख आहे. आणि त्याच्या अगोदर ह्या सर्व जे आपण रबीमध्ये बियाणं घेतलेलं आहे ते सर्व प्रकारचे बियाणं व्यवस्थितरित्या तयार होतं आणि त्याची डॉर्मन्सी म्हणजे त्याची सुप्तावस्था सुद्धा कमी होऊन जाते आणि त्याची डॉर्मन्सी कटली की आपल्याला ते लागवड योग्य तयार होतं.
याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे उत्पादना दृष्टिकोनातून. ज्यावेळेस आपण झाडाची संख्या पाहिजे, एकरी झाडाची संख्या पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो ना, त्यावेळेस आपल्याला चांगल्या बियाणाची फार आवश्यकता असते, की ज्याची उगवण ही जवळजवळ 95 ते 100% असते. आणि हाच फॅक्टर त्यातला फार महत्वाचा आहे अधिक उत्पादनात, की स्वतःचं बी हे स्वतः तयार करून लावणं. तर रब्बीची मी हंगामाची तुम्हाला लागवडीची तारीख सांगितली, उन्हाळी लागवड सांगितली. साधारणतः 18 ते 20 डिग्री सेंटीग्रेड तापमान झालं की लागवड करायला, किंवा थोडक्यात म्हणजे आपलं संक्रांतीनंतर लावायला हरकत नाही, कारण संक्रांतीनंतर कसं होतं की थोडा दिवस मोठा व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे तापमान वाढत जातं आणि 20 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे त्याची उगवण चांगली होती. त्यामुळं 20 जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला आठवड्यापर्यंत जानेवारीमध्ये भुईमुगाची लागवड करायची. आता लागवडीच्या अंतरामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण लागवडीच्या अंतर मी तुम्हाला थोडक्यात मागे आता बोललो तेच आहे, कारण ओळीतलं अंतर 25 सेंटीमीटर आणि झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर. तर याचं काय कारण आहे की यांना कमी जागेत जास्त झाडाची संख्या बसवता येते, कारण ह्या हवामानामध्ये मुळाशी शेंग असणारा गुणधर्म आहे. त्याच्यामुळं आपल्याला थोडस झाडाची संख्या वाढवून आपल्याला याच्यात उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ करून घेता येते. त्यानंतर आहे आपण वापरणार आहे ते म्हणजे रासायनिक खतामध्ये आपण NPK घेणार आहे. तर 20-60-40 या प्रमाणात घ्यायचंय. त्याच्या बॅग मध्ये थोडस सांगायचं असेल तर 10-26-26च्या 2 बॅग घ्यायच्या, सिंगल सुपर फॉस्फेटच्या 4 बॅग घ्यायच्या, अमोनियम सल्फेटची 1 बॅग घ्यायची, पोटॅशची अर्धी बॅग घ्यायची. या प्रकारे आपण रासायनिक खताची मात्रा घेऊ शकतो. रासायनिक खताची मात्रा थोडीशी अधिक वाटणे साहजिक आहे शेतकऱ्यांना, परंतु होतंय काय की आपण एकरी झाडाची संख्या सुद्धा खूप वाढवणार आहे. 80 किलो बियाणं वाढते म्हणजे एकरी झाडाची संख्या वाढल्यामुळे थोडस त्यांना अन्नही जास्त लागते. त्यामुळे थोडस आपण ते सिंगल सुपर फॉस्फेटच्या याच्यातून वाढवलेलं आहे. आणि दुसऱ्या याच्या हे रासायनिक खत झालं. त्याच्यानंतर याच्या सोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा वापर करतो. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, मॅग्नेशियम, बोरॉन आणि सल्फर. तर याच्यामध्ये झिंक आपण 10 किलो एकरी घेऊ शकतो, फेरस 15 किलो घेऊ शकतो, बोरॉन जवळपास 3 किलो पर्यंत घेऊ शकतो, सल्फर 10 किलो घेऊ शकतो, मॅग्नेशियम 10 किलो. हे झालं एका एकरचं मायक्रोन्युट्रिएंट. याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट वापरताना तुम्ही वेगवेगळी मायक्रोन्युट्रिएंट घेतलं तरी चालते, किंवा जर आणि कुठलेही मायक्रोन्युट्रिएंट घेत असताना त्याच्यामध्ये आपण जर समजा लेंडीच्या खत म्हणजे मेंढ्यांचा जो हे असते लेंडीचं खत, ते जर चाळून त्याची बुकटी किंवा शेणखताची बुकटी याचा जर आपण वापर केला तर याची पिकाला उपलब्धता होण्यासाठी सुद्धा फायदा होतो आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला येतो. त्याच्यामुळे एकरी 2 बॅग लेंडीचं खत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे साधारण तुम्ही हे मायक्रोन्युट्रिएंट एका एकराचे एकत्र मिसळवायचे. किंवा आता जर तुम्हाला थोडं हे मायक्रोन्युट्रिएंटची क्वांटिटी मोठी वाटत असेल, थोडस अडचण येते पेरणीसाठी म्हणा किंवा वापरासाठी मिक्स करण्यासाठी, तर तुम्ही कुठलेही मिक्स मायक्रोन्युट्रिएंट घ्या, म्हणजे ज्याच्यामध्ये चांगल्या ग्रेड असणार सेकंड ग्रेडचं, ज्याच्या बोरॅकॉल 12 नंबर रानडीचं तेही घेऊ शकता. तर ते एकरी 15 किलो जर घेतलं तर ते त्याचे आणि ह्याचे म्हणजे हे जवळपास रिझल्ट सारखेच येतात. तुम्ही तसंही घेऊ शकता किंवा अशाही प्रकारे घेऊ शकता. तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि रासायनिक अन्न हे जे कसं करतो आपण, याची एक ऑटोमॅटिक आता टिपणं निघालेले आहेत जे पेरले जाते. त्याच्यातल्या एका डब्यावर आपण रासायनिक खताची पेरणी करायची आणि दुसऱ्या खोक्यावर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची जे काही आपण लेंडी खतामध्ये मिसळलेलं आहे त्याचे सुद्धा हे करायचं वापर पेरू शकतो. त्याच्यानंतर आहे की आपण हे झालं खतांचं प्रमाण. आता काय करणार आहे आपण की पाणी व्यवस्थापन. भुईमुगामध्ये कसं आहे, पाणी व्यवस्थापन भुईमुगामध्ये फार महत्वाचं आहे. भुईमुगाला पाणी मुळातच कमी लागतं आणि शेतकऱ्यांचं पाणी व्यवस्थापनाकडे थोडस दुर्लक्ष होतं, परंतु ते जर त्यांनी व्यवस्थितरित्या पाळलं तर त्याच्यात उत्पादनात खूप भर पडते. मग पाणी व्यवस्थापनामध्ये कसं आहे, भुईमुगाला कमी पाणी जास्त वेळा, म्हणजे आपण काय म्हणतो, आमचं नेहमी एक वाक्य असतं आमच्या पॅटर्न मध्ये
की कमी पाणी जास्त वेळा, पाणी कमी द्या, इंटरव्हल्स वाढवा. हे भुईमुगाला कारण जमीन भुईमुगाला कसं असते, भुईमुग या पिकाला जमीन नेहमी भुसभुशीत आणि याच्यात असली पाहिजे, वापशावर असली पाहिजे, वापसा कंडिशन. तर अशा कंडिशन्स ठेवण्यासाठी नेहमी वापसाचा आपण स्प्रिंकलरचा वापर करतो. आता ते पूर्वी लोक दांडपाणी वगैरे वापरायचे, पण आता बरीचशी पद्धत कमी झाली आहे दांडपाण्याची, त्याच्यामुळं दांडपाण्याचं आता काही राहिलेलं नाही तेवढं. तर याप्रमाणे आपण स्प्रिंकलरचा वापर करायचा भुईमुगाला, कारण जेवढं पाहिजे एवढंच पाणी देण्याची पद्धत जर वापरायची असेल तर आपल्याला स्प्रिंकलरचा वापर करायला पाहिजे. आता लाईनचं प्रमाण आहे, लाईन कमी अधिक असते, लोड शेडिंग कमी अधिक असते, कोणाला कसं मॅनेज करता येईल ते बघायचं. कारण कसं असतंय, पाण्याचं व्यवस्थापन हे मी सांगितलं ते पद्धतीत आलं पाहिजे, कमी पाणी जास्त वेळा, कमी पाणी जास्त वेळा. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळात कमी पाणी द्यावं लागते, जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं पाण्याचं रोटेशनचा कालावधी वाढवू शकतो आपण. सुरुवातीला फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी महिन्यानंतर मार्चमध्ये थोडंसं वाढवायचं, मार्च नंतर एप्रिलमध्ये थोडं वाढवायचं, थोडंसं जास्त वाढवावं लागतं. जसं जसं तापमान वाढेल तसं तसं तर पाण्याच्या रोटेशनचा कालावधी वाढवावा लागतो. म्हणून कारण काही चुका खूप होतात शेतकऱ्यांकडून. काही शेतकरी म्हणताय आम्ही पाणी देतो पण एकाच ठिकाणी काय करतात, 8-8 तास स्प्रिंकलर ठेवतात. तर मला बोलायचं खूप आहे भुईमुगात, कारण मी प्रॅक्टिकली करून सांगणार, पण आता मला थोडस वेळेच्या बंधनानुसार मी थोडस टेक्निकली त्यातलं काही सांगतो. म्हणजे काही कमी जास्त होऊ शकतं, पण ज्यांना खरंच भुईमुग घ्यायचा असेल, ज्यांना खरंच भुईमुगाचं उत्पादन घ्यायचं असेल, तर त्यांनी माझा मोबाईल नंबरवर मला कधीही विचारलं तरी काही प्रश्न नाही. कारण सांगणं हे असं थोडस त्याच्यात बंधन आहे की वेळ कमी असतो ना. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही स्प्रिंकलर जास्त वेळ एका ठिकाणी ठेवू नका, 8-8 तासाचं रोटेशन भुईमुगाला देऊ नका. दांड पाणी तर बिलकुल भुईमुगासाठी उपयोगीच नाहीये, पण आता ती पद्धत कमी झालेली आहे. पण करत असाल तर त्यांनी सुद्धा स्प्रिंकलरचा पाण्याचा वापर करायला पाहिजे. कारण स्प्रिंकलरमुळे जमिनी नेहमी वापसा कंडिशन असल्यामुळे, जमिनीत हवा खेळती राहत असल्यामुळे एकदम त्याचं हे चांगले होते. आता त्यानंतर आहे की आपल्याला थोडस याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की जिप्समचा वापर सुद्धा फार महत्वाचा आहे बरं. भुईमुगाला जिप्समचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. तर जिप्समचा वापर कसा करायचा, की जिप्सम सुरुवातीला ज्यावेळेस आपली जमीन तयार होईल ज्यावेळेस आपण पहिली वखाराची पाळी मारतो, त्यावेळेस आपण त्याच्यावर 1-2 बॅग जिप्सम पसरून द्यायचं आणि वखाराची पाळी मारायची. त्याच्यानंतर जे जिप्सम आपल्याला द्यायचं आहे ते नंतरचं जिप्सम जे द्यायचंय ते आपली टोकन करून ज्यावेळेस आपल्या जमीन पूर्णपणे भुईमुगाने म्हणजे 35-40 दिवसाच्या जवळ, म्हणजे दिवसावर फारसं शेतकऱ्यांनी कॉन्सन्ट्रेट नाही व्हायचं. तर प्रत्येक गोष्ट ही काय आपण आपल्या शेतात बघितली पाहिजे. म्हणजे आळी सुटणं सुरू झालं की आपण पुन्हा 2 ओळीत 2 बॅग जिप्सम टाकायचं आणि ज्या तिफणीने आपण रासायनिक खताची पेरणी केलेली आहे त्या तिफणीला दोरी गुंडाळायची किंवा एखादं चिंदी गुंडाळायची आणि ते तुम्ही त्या 2 तासातून जर ती तिफण हाणली तर तुम्ही त्याला हे करू शकता, म्हणजे चांगल्या प्रकारे त्याची भरही बसते आणि तो जे जिप्सम आहे ते झाडाच्या मुळाशी जातं. कारण जिप्समचा रोल काय की जिप्सम मुळे एकतर जमीन भुसभुशीत राहण्यास मदत होते आणि जिप्सम मध्ये कॅल्शियम आणि सल्फर असल्यामुळं थोडस तेलाचं प्रमाण आपल्याला कसं आहे, आपलं भुईमुग तेल बिया प्रकारात, त्यामुळे त्याच्यातलं वजन वाढण्यासाठी आपल्याला तेलाचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. म्हणून सल्फरमुळे तोही फायदा होतो आणि कॅल्शियममुळे थोडस शेंगातला आपला पोचटपणा तोही शेंगातला पोचटपणा कमी होण्यास मदत होते आणि जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे जिप्सम आपण साधारणतः 1 एकरला 4 बॅग 2 वेगवेगळ्या वेळेस जर वापरलं तर खूप त्याचा चांगला फायदा होतो. त्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन झाल्यानंतर आपण काय केलं की आता टोकन कशी करायची हे सर्व मला तुम्हाला थोडक्यात सांगावं लागणार आहे, तुम्ही थोडस समजून घ्या. तर त्याच्यात कसं आहे, जशी आता आपली जमीन तयार झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर रासायनिक खतानं 25 सेंटीमीटर ओळीतलं अंतर ठेवून टिपणीने आखणी करून घ्यायचं आणि एका बाईला 2 ओळी लागवडीसाठी द्यायच्या. त्या लागवडीच्या 2 ओळीमध्ये त्या बाईला 4-4 बोटावर एक दाणा टोबायला लावायचा किंवा सुरुवातीच्या काळात जर नवीन असतील तर 10 सेंटीमीटरची एक अशी काडी करून द्यायची आणि 10 सेंटीमीटरवर एक दाणा, 10 सेंटीमीटरवर एक दाणा अशा पद्धतीनं त्याला एक 2 ओळीमध्ये टोकन करायला लावायचं आणि आपल्या हातानंच माती चांगल्या प्रकारे झाकायची.
भुईमुगामध्ये लागवड करत असताना पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात भुईमुगाची लागवड करत असताना बियाणं खोल जास्त जायला नको. 1 ते 1.5 इंचापेक्षा जास्त खोल जायला नको. जास्त खोल गेलेलं बियाणं पुन्हा निघण्याचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं ते काकरात व्यवस्थित ठेवून 10 सेंटीमीटर किंवा 4 बोटाच्या अंतरावर एक बिटोबायचं आणि हाताने बियाणं माती झाकून घ्यायची. हाताने माती झाकून घेतलं की लगेचच काय करायचं की त्याच्या मागे त्या दिवशी संध्याकाळी स्प्रिंकलर फिरवायचं आणि 1 ते 1.5 तासाचं म्हणजे जेवढी आपली जमिनीतली माती मोकळी झालेली आहे तेवढी जमिनीतली माती फक्त ओलसर होईल, कारण बाकी जमिनीमध्ये ओल असतेच, पण पूर्वी पाणी दिलेलंच असतं. त्याच्यामुळं ती मोकळी माती ओली होईल एवढं पाणी म्हणजे 1-1.5 तासाचं स्प्रिंकलर द्यायचं. त्याच्यानंतर काय की 1-2-3 दिवसांनी पुन्हा 2-3 दिवसांनी असं एक साधारणतः 10-11 दिवसाच्या आसपास एक जमिनीमध्ये नेहमीच आपण बघायचं आपल्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे, पाण्याची आवश्यकता आहे का, असेल तर 1-1.5 तास द्यायची, नसेल तर 1-2 दिवस थांबायचं. असं थोडस आपल्या निरीक्षणानुसार ऑब्झर्वेशननुसार करायचं. पूर्णपणे उगवून येतो. तर भुईमुग उगवून आल्यानंतर काय करायचं की भुईमुग उगवून आल्यानंतर त्याच्या आपण काही कामं करतो की आता भुईमुग तर उगवून आलाय, आता काय तर सुरुवातीच्या काळामध्ये आता आपण लागवड केलेलं आहे, सर्व बियाणं उगवून आले, तर सुरुवातीच्या काळामध्ये एक कोळपणी घेऊ किंवा खुरपणी घेऊ एक छोटी. आता बघा जिथे लेबर उपलब्ध आहे त्यांनी नेहमी खुरपणी करावी. पहिला प्रिफरन्स हा खुरपणीला द्यावा. पण जिथं लेबरची अडचण आहे, जिथं खुरपल्या जात नाहीये किंवा अडचण येतात, अशा माणसांनी तणनाशकाचा वापर केला तरीही चालतो. परंतु उपलब्धतेनुसार त्याचा निर्णय घ्यायचा, आपल्याला काय करता येईल ते. कारण खुरपणी ही चांगलीच, परंतु नाहीच राहिलं तर तुम्ही तणनाशक मारू शकता. तणनाशक कधी मारणार आपण? ज्यावेळेस आपण प्री इमर्जन्सी, याच्यामध्ये कसं आहे की प्री इमर्जन्सी रिझल्ट चांगले आहेत तणनाशकाचे. मी बघितलं, पोस्ट इमर्जन्सी वापरून बघितले, प्री इमर्जन्सी वापरून बघितले. पण प्री इमर्जन्सी म्हणजे लागवडीनंतर तुम्ही लगेचच पाणी द्यायचं आणि ते 48 तास किंवा 72 तास जे काय कालावधी आहे त्याच्या आत मात्र फवारून घ्यायचं. आणि ते फवारून घेतलं की साधारणतः सुरुवातीच्या 35 दिवसामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तण निघत नाही. आणि ज्यांना पोस्ट करायचं असेल तर त्यांनी मग भुईमुग उगवून येऊ द्यायचा आणि 22-25 दिवसाचं झाल्यानंतर किंवा तण आपलं 2 ते 3 पानावर आल्यावर ते तणनाशकाचा वापर करायचा. त्याच्यामध्ये तणनाशक आहेत वेगवेगळे, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हे झाला हा तणनाशकाचा भाग. आता तणनाशकामध्ये आपण कसं कंट्रोल करायचं हे तुम्हाला सांगितलं. आणि लेबर उपलब्ध असेल लेबर, तो काही प्रश्न नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस लागवड झाली, उगवण झाली, आता मध्ये एक काळ येतो थोडासा आपला, त्याच्यामध्ये आपण थोडासा 15-20 दिवसाचा पाण्याचा ताण द्यायचा थोडासा भुईमुगाला. कारण त्या ट्रेसमध्ये काय करतो आपण, आता समजा आम्ही करतो असतो, आम्ही लागवड केली तर मग सुरुवातीची कोळपणी जरी आम्ही तणनाशक वापरलं तरीही सुरुवातीला भुईमुगाचं उगवण पूर्ण झालं, लहान 4-4 पानावर आले का एक सायकल कोळप्यानं कोळपणी करतो. दोन्ही ओळीमध्ये सायकल कोळप फिरवतो. आणि त्याच्यानंतर सायकल कोळप्याचा वापर करण्याचं कारण काय याच्यामध्ये की याच्यामध्ये जर आपण बैलांची कोळपी फिरवली तर बैलाच्या कोळप्याने काय होतं की बैलाच्या पायानी म्हणा, पास्तानी म्हणा, आणि झाडं जातात, दबतात. आणि आपली एकरी झाडाची संख्या हा कन्सेप्ट आहे की आपल्याला एकरी झाडाची संख्या वाढवल्याशिवाय उत्पादन मिळणार नाही जास्तीचं. त्याच्यामुळे आपण एक झाड एकदा उगवल्यानंतर ते झाड मरणार नाही किंवा ते झाड जाणार नाही याची पूर्णपणे काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. मग त्या काळजीतला हा सगळ्यात महत्वाचा टप्पा, ही बैलाच्या पाळीने किंवा यांनी जायला नाही पाहिजे. मग सायकल कोळप्याने कोळपणी करायची. त्याच्यानंतर आपण लगेच सायकल कोळप्याने कोळपणी केल्यानंतर पुन्हा एक मध्ये 15-20 दिवसाचा ताण द्यायचा त्याला. ताण म्हणजे कसं, 20 दिवसानंतर ताण म्हणजे कुठपर्यंत द्यायचा की साधारणतः झाड पानं सुकेपर्यंत. ताण म्हणजे असं फार वाळू द्यायचं नाही किंवा आता 15 ते 20 दिवस हा ताण जमिनीनुसार किंवा तुमच्या जमिनीच्या प्रतीनुसार कमी अधिक असू शकतो, होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जमिनीच्या तुमच्या मगदुराप्रमाणे ट्रेस करा. थोडासा ट्रेस याच्यासाठी द्यायचा की सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की भुईमुगामध्ये काईक वाढ व्हायला लागते. आपल्याला जर काईक वाढ कमी करायची असेल आणि कांड्यांची
लांबी कमी करायची असेल तर सुरुवातीच्या काळात जर पाणी नाही दिलं तर मग जास्तीच्या आऱ्या घुसल्यास त्या कांड्या कमी अधिक झाल्या, कमी लांबीच्या झाल्या तर फायदा होतो. त्याच्यामुळे थोडासा ट्रेस द्यायचा, एक 20 दिवसाचा, 15 दिवसाचा. आणि त्याच्यानंतर मग मात्र रेग्युलर पाणी देत असताना भुईमुगाला नेहमी व्यवस्थितरित्या ऑफ कंडिशन मध्ये राहील अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करायचंय. तर हे झालं सुरुवातीचं आता काळात अंतर्मशागताचं काम झालं. त्याच्यानंतर जिप्समचा वापर बद्दल मी तुम्हाला आता सांगितलंय सगळं. त्याच्यानंतर आहे की आता आपण पीक संरक्षण मध्ये काय होतं की पीक संरक्षण मध्ये या पिकावर काही फार मोठी अशी रोग येत नाही, पण साधारणतः 2-3 प्रकारची रोग येण्याची जास्त असते. त्याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये एक लवकर येणारा टीका येतो, एक उशिरा येणारा टीका येतो. म्हणजे टीका हा एक येतो आणि आला तर तांबेरा पण येतो, पानं खाणारी अळी आणि पाने गुंडाळणारी अळी. तर पानं खाणारी खाणारी अळी आणि गुंडाळणारी अळी या दोन्हीसाठी तुम्ही अळीचं औषध वापरू शकता. टीका लवकर येणारा आणि नंतर येणारा याच्यासाठी कंट्रोल करणं फार गरजेचं आहे, कारण टिक्का या रोगानं पिकाचं फार मोठं नुकसान होतं. जवळजवळ त्याचं प्रमाणच जर वाढत गेलं तर 35-40% सुद्धा नुकसान हे टिक्का रोग करू शकतो. त्याच्यामुळं अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट दोन्ही ब्लाइटवर लक्ष ठेवायचं, त्याच्यामुळं आपलं नुकसान होणार नाही. आणि आपण त्याच्याबद्दलच्या जे बुरशीनाशक आहेत ते नावं आपण कोणत्या शास्त्रज्ञाला विचारू शकता, कृषी विभागाला विचारू शकता. स्कोअर आहे, ओपेरा आहे, फॉलिक्युअर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही तुम्ही घेऊ शकता. ते त्याप्रमाणे त्याचं कंट्रोल करायचं. आणि खाणारी अळी आणि याच्या भुईमुगामध्ये आणखी एक थोडस रोगाचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा होतो. रस शोषण करणारी किडीमध्ये भुईमुगामध्ये सुद्धा थ्रिप्स येतात. थ्रिप्स मध्ये काय होतं की थ्रिप्स हा खरा तर असा विषाणू आहे की ज्याच्यामुळे रोगाचा प्रसार जास्त. आता भुईमुगावर थ्रिप्स, भुईमुगावर काहीतरी काय म्हणू आपण त्याला, रस शोषण करणाऱ्या किडीची फवारणी असं वगैरे कन्सेप्ट नाही येत लक्षात, पण याचा फार चांगला फायदा होतो. की रस शोषण करणाऱ्या किडीचं जसं तुम्ही एखाद्या वेळेस ऍक्ट्रा घ्या, इमिदा घ्या, रेकॉर्ड घ्या, दरवेळेस एक जर हे घेतलं तर त्यांनी सुद्धा याच्या म्हणजे फायदा होतो आणि त्याच्या उत्पन्नात बरंच वाढ होते. आता आम्ही जे हे करतोय तर मी माझ्या पद्धतीबद्दल फार नाही सांगितलं आमच्या भोगे पॅटर्न बद्दल, कारण मला वेळ कमी असल्यामुळे मी फक्त तुम्हाला लागवडीचे तंत्रज्ञान याच्यातही फार शॉर्ट मध्ये सांगितलं. तर त्याच्यानंतर काय होतं की एकरी झाडाची संख्या आपण ठेवावी लागते. उत्पादनामध्ये एकरी झाडाची संख्या फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही सांगितलं तुम्हाला एकरी 80 किलो बियाणं बसतं. तर इतर कुठल्याही वाणामध्ये आता कमी बियाणात जास्त उत्पादन. भुईमुगामध्ये तसं होतं. भुईमुगामध्ये काय होतं की भुईमुग हे जमिनीतलं पीक आहे आणि वाण कसा आहे, वाणाचा प्रकार कसा आहे, जमिनीच्या वरच्या पिकाची बियाणाची संख्या कमी अधिक करू शकतात. त्याच्यात कमी अधिक ओळीतले अंतर ठेवून जास्तीत जास्त अंतर ठेवून उत्पादन वाढू शकतं. पण भुईमुगामध्ये तसं होत नाही. भुईमुगामध्ये नेमकं उलट होतं. भुईमुगामध्ये एक्झॅक्टली त्याच्या जास्त झाडाची संख्या जो शेतकरी ठेवल, योग्य अंतरावर झाडाची संख्या, तोच शेतकऱ्याला जास्त उत्पादन मिळतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कसं एकरी 80 किलो, आता मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला, 80 किलो बियाणं बसायचं काही फार मोठं गणित नाहीये. 1 स्क्वेअर मीटर मधलं जर गणित तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की 1 स्क्वेअर मीटर लांबीमध्ये साधारणतः 20 ग्राम बियाणं बसतं. म्हणजे 20 ग्राम म्हणजे एका लाईनला आपण जर असं धरलं तर 100 सेंटीमीटर मध्ये असे 10 झाडं, अशा ओळीमध्ये जर तुम्ही 100 सेंटीमीटर धरलं तर 4 लाईन मध्ये ते सुद्धा 40 झाडं होतात. 40 बिया बसतात. एका बियाचं वजन साधारणतः आपण अर्धा ग्राम धरलं तर 20 ग्राम होतं. आणि तेच मल्टिप्लिकेशन तुम्ही जर 1 गुंठ्यात केलं 2 किलो बी होतं. एका गुंठ्यात जर 2 किलो बी बसतं तर एका एकरमध्ये 80 किलो बियाणं बसतं. म्हणजे क्लिअर 80 किलो बियाणं बसण्यासाठी काही अडचण नाहीये. आणि मुळाशी शेंग हा गुणधर्म आणि या वाणामध्ये असल्यामुळं आपल्याला इथे थोडीशी एकरी झाडाची संख्या. दुसरं उत्पादनामध्ये महत्वाचा भाग काय असतो, तर मी काही बाकीच्या याच्यात नाही बोलत, परंतु नेहमी लक्षात घ्यायचे जास्त शेंगा, जास्त काही असणाऱ्याची संख्या नेहमी कमी असते आणि ऍव्हरेज असणाऱ्याची संख्या आपल्याला पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे आमच्याकडे झाडामध्ये फार मोठ्या शेंगाची अपेक्षा नाही करत. काही झाडांना आमच्याकडे 100 शेंगा लागतात, 80 लागतात, कोणी म्हणतं आमचे 40 लागतात.
परंतु या झाडांची संख्या फार कमी असते. त्याच्यामुळे आपल्याला ऍव्हरेज अशा प्रकारे जर आपण लागवड केली तर एकरी एखाद्या झाडाला 15-20 शेंगाची सरासरी ही फार मोठी होऊन जाते. आणि तुम्ही जर 20 शेंगाच गणित लावलं तर पण जमीन ही कसं असतं आता फार सांगण्यासारखं वेळ नाही त्याच्यात, की जमिनीमध्ये कसं असतं सगळीकडे स्ट्रक्चर सारखं नसतं, कमी अधिक असतं. आणि कमी अधिक असल्यामुळे सगळीकडे सारखंच मटेरियल लागत नाही, कमी अधिक लागतं. त्याच्यामुळे सरासरी आपल्याला 20 शेंगा असणं फार गरजेचं आहे. आणि 20 शेंगावर सुद्धा याचं खूप चांगलं उत्पादन येतं. तर याप्रमाणे आपण एकरी झाडाची संख्या कशी बसते ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. आता काढणीसाठी काय होतं की भुईमुगाच्या काढणी कधी आली तर आपण असं ठरवायचं की काढणीचं काय करायचं की एका ठिकाणी आपण 1 एकर मधले 4-5 ठिकाणची झाडं घ्यायची, ते उपटायची आणि उपटल्यानंतर त्यांच्या शेंगा घ्यायच्या, शेंगा पडायच्या. साधारणतः 70-80% शेंगा, 80% शेंगापर्यंत जर टर्फल आतली काळी पडली असती तर समजा आपण काढणीचा भुईमुग आला असं समजायचं आणि आपण भुईमुग काढून घ्यायचा. मागच्या अंडुऱ्याचा किंवा मागच्या बारीक शेंगांचा कधीच विचार करू नका. ज्या सुरुवातीला लागलेल्या शेंगा असतात तेवढ्याच शेंगा ह्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फायद्याच्या असतात. मागच्याची वाट बघितली तर मग यांना सुद्धा कोंब यायला लागते. त्याच्यामुळे सुरुवातीच्या जेवढ्या शेंगा आहेत त्या पिरियड मधल्या तेवढ्याच आल्याने आपण काढणीस भुईमुग आला असं म्हणून समजायचं. आता याच्यातला सर्वात पुन्हा महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे काढणी पश्चात होणारा उत्पादनातली घट, म्हणजे आपण हार्वेस्टिंग लॉस मध्ये काय होतं, भुईमुगामध्ये हार्वेस्टिंग लॉस फार महत्वाचा आहे कारण तो डोळस नसतो. ते काय होतं की आपण जर आता एकरी झाडाची संख्या 1 ते 1.5 लाख ते 1,60,000 70,000 ठेवतो. पण ऍक्च्युअल हार्वेस्टिंगच्या वेळेस समजा आपल्याला 1,35,000-40,000 झाडं मिळतात. परंतु एक झाडाची जर आपली एक शेंग जमिनीत जर राहील तर तिच्यापासून होणारं नुकसान हे जवळपास या प्रमाणात जर आपण झाडाची संख्या ठेवली तर 1 ते 1.5 क्विंटल पर्यंत जातं. मग अशा जर आपल्या जमिनीत 1-2 क्विंटल, 2 झाडाच्या सरासरी 2 किंवा 3 शेंगा जर राहिल्या तर आपलं उत्पादन 4.5-5 क्विंटल पर्यंत हे जमिनीत लॉस होऊ शकतं. हा लॉस शेतकऱ्यांनी होऊ न दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण ज्या दिवशी आपल्याला भुईमुग काढायचा आहे त्या दिवशी संध्याकाळी आपण त्याला 1-1.5 तासाचं स्प्रिंकलरनं पाणी देऊन मस्तपैकी जमीन ओली करायची आणि त्या जमिनीतून ते भुईमुग काढायचा. कारण त्या जमिनीच्या निवडीमध्ये सुद्धा मी तुम्हाला तेच सांगितलंय की जमिनीमध्ये निवड करताना सुद्धा हा फॅक्टर महत्वाचा आहे की जमिनीत खुडली शेंग की तुमचं उत्पादन घेत आणि खुडणार नाही, म्हणजे तसली काळी किंवा चिकट आवळणारी अशी जमीन नकोच आहे. त्याच्यामुळं हार्वेस्टिंगच्या वेळेस सुद्धा ही काळजी घेतली तर तुमचं काय होईल, एक काढणीच्या अगोदर पाणी दिल्यानंतर त्याच्या शेंग खुडणार नाही आणि त्याच्यात सुद्धा उत्पादनात चांगली वाढ होते आणि त्याचा फार मोठा फायदा होतो. आता थोडक्यात काही गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला आणखी एकदा, की त्याच्यामध्ये कसं आहे की हे जर सगळं करत असताना की तुम्ही काय करायचं, जमिनी बरंच असं आता भुईमुगामध्ये नेहमीच भुईमुगाचे आता उत्पादन कमी येण्याचे कारण खूप आहेत. त्याच्यावर आपण चर्चा करायला फार 1 तास लागते माझ्याकडे. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की सध्या जमिनीमध्ये उत्पादन कमी येण्याची मी थोडक्यात तुम्हाला कारण सांगतो. आपण ती जमीन सारखी वापरत असल्यामुळे त्याची उत्पादकता कमी झालेली आहे. ती जमीन वापरल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा उत्पादन कमी होते. त्याच्यानंतर जमिनीतील आपल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा उत्पादनात घट येते. त्याच्यानंतर निसर्गातील पावसाची अनियमितता आणि हवामानातील सारखे होणारे बदल हे सुद्धा भुईमुगाला फार महत्वाचे आहे. त्याच्यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये फार घट येते. आणखी एक याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर अति महत्वाचा आहे. त्याच्याकडे भुईमुगाची लोक कोण्या दृष्टिकोनातून पाहतात माझा मुद्दा नाहीये, पण तो अति महत्वाचा फॅक्टर हा आहे की अनुवांशिक शुद्धतेचं बियाणं मिळत. हे फार महत्वाचं फॅक्टर आहे की जेनेटिक प्युरिटी जर नसेल तर उत्पादनामध्ये सुद्धा घट येते. त्याच्यामुळं आणि भुईमुगामध्ये बियाणं फार मोठ्या प्रमाणात लागतं, त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन मोठ्या प्रमाणात बाहेरून येतं. त्याच्यामुळं ती जेनेटिक प्युरिटी ठेवले जात नाही, त्याच्यामुळे सुद्धा आणि संतुलित रासायनिक खताचा वापर करतोय आपण. जमिनीतील दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या कमी झालेले आहेत, ते माहित नाही. त्या अन्नद्रव्याचा वापर करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे, त्याच्यामुळे सुद्धा उत्पादन कमी येते. त्याच्यानंतर पाणीचं व्यवस्थापन आहे ते पण आपण अयोग्य पद्धतीने करतो. एका ठिकाणी जास्त वेळ ठेवणे, दांडपाणीने पद्धतीने पाणी देणे किंवा ज्यावेळेस पाण्याची गरज आहे त्यावेळेस आपण त्याच्याकडे लक्ष न देणे,
ह्या बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळे सुद्धा म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा आहे. त्याच्यानंतर पाण्याचं पिकाचं संरक्षण, तांबेरा कंट्रोल करणं, आळ्यांचं कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशकाची आणि जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया जर व्यवस्थित नाही केल्या गेली तर त्याच्यामुळे सुद्धा उत्पादनात घट येते. तर अशा प्रकारे उत्पादनामध्ये घट का येते ते मी सुद्धा कारण सांगितले. आणि आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, आजकाल जमिनीमधले सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण कमी झालेलंच आहेच कमी. तुम्ही म्हणून मी म्हणतोय की तुम्ही माती तपासा आणि तुमच्या जमिनीमध्ये कोणतं मूलद्रव्य, कोणतं सूक्ष्म अन्नद्रव्य, कोणता घटक किती कमी आहे ह्याचं ज्ञान फार महत्वाचं. कारण त्याच्याशिवाय, कारण ह्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी ओव्हरलॅप, कधी कधी काही घटकं वाढली, समजा झिंक कोणतं तरी एखादं हे वाढलं की ते त्याला सुद्धा अपायकारक आहे, हे सुद्धा आजकाल घडतंय. मग आता याच्याकडे आपण एवढं बारकाईने बघतो का? नाही. परंतु शेती ही आता, माझ्या मते शेतकऱ्यांची शेती ही आता अशी झालेली आहे की शेतकऱ्याचा एक पाय शेतात आणि दुसरा पाय त्याचा तंत्रज्ञानात असला पाहिजे. त्याला नॉलेज, त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. कारण त्याच्या जमिनीतल्या बिघडलेल्या स्वास्थ्यावर आपलं लक्ष जर असेल व्यवस्थित, आपल्याला काय कमी पडतं, काय कमी आहे, तर आपण व्यवस्थित देऊ शकतो. आणि उत्पादन तर भुईमुगामध्येच काय, भुईमुगामध्ये तुम्ही सर्वात आणखी एक महत्वाचं काम करायला पाहिजे ते म्हणजे फोलियर स्प्रे. फोलियर स्प्रे हे जमिनीतून दिलेल्या कुठल्याही न्यूट्रिएंट खतापेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीपेक्षा फोलियर स्प्रे हे जास्त इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा फायदा खूप होतो आणि त्याच्यातून उत्पादनात खूप वाढ होते. ते लागते थोड्या प्रमाणात, परंतु त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 19-19 विथ मायक्रोन्युट्रिएंट, नंतर 52-34, 12-61 असे ग्रेड घेऊन त्याच्यात तुम्ही शेवटी 00-45-50 ते घेतलं, पोटॅशची स्प्रे केलं. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या आणि फक्त ह्या सगळ्या फवारण्या घेतल्या तर याचा फायदा खूप. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का, आता हे मी एवढं सांगायला नाही कारण खूप लोक हुशार झालेले आहेत आता, पण तरीही आठवण असावं म्हणून आठवण सांगतो 2 मिनिटात फक्त, की त्याला तुम्ही होता होईल तोपर्यंत उन्हाळ्यातल्या भुईमुगाच्या फवारण्या ह्या सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी या दोनच वेळेत करा. एका ठिकाणी किंवा एका वेळी औषधं आणि खतं, न्यूट्रिएंट हे एकत्र मिसळून जर नाही मारले तर त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले येतात. त्याच्यामुळे औषधी, बुरशीनाशक वेगळं, खत, मायक्रोन्यूट्रिएंट वेगळं, अशा स्प्रे करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये काय होतो, आता आणखी एक फार महत्वाचा भाग आलाय आणि तो म्हणजे आहे ट्रेस, अबायोटिक ट्रेस म्हणून आपण, अजैविक ताण. आता जसा आपल्यावर ताण येतो तसं पिकावर सुद्धा एक प्रकारचा ताण यायला लागलाय. त्याचं ताण येण्याचं कारण म्हणजे हाय टेम्परेचर. ज्यावेळेस टेम्परेचर 40-44 पर्यंत जातं आणि जास्त वेळ राहतं त्यावेळेस, कारण आता तो भाग थोडासा वेळ नाही म्हणून नाही सांगते तुम्हाला वेळ तेवढा पाहिजे, कारण हवामानाचा खूप मोठा परिणाम आणि तापमानाचा खूप मोठा परिणाम होतोय भुईमुगावर. भुईमुगाला कुठलं तापमान पाहिजे, भुईमुगाचं पिकच मुळात 37-38च्या आत येणार आहे आणि आता आपलं होणारं तापमान आहे 44, 43, 42. तर ही जी तफावत आहे, ही तफावतच उत्पादनाला बरीचशी कारणीभूत ठरते. त्याच्यामुळं तापमान वाढल्यामुळे त्याचा परिणाम होतो. हे ट्रेस जे येतात ते ट्रेस कमी करण्यासाठी आजकाल काही मार्केट्समध्ये आहेत ट्रेस एलिमेंट, त्यांच्या फवारण्या घ्यायला पाहिजे. कारण भुईमुगाचं सगळ्यात चांगलं उत्पादन म्हणजे तसं पाहिलं तर 34 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत चांगलं येतं, पण आता 34-36 दिवस राहिलेले नाही. त्याच्यामुळे आपण ट्रेस एलिमेंटच्या सुद्धा स्प्रे घ्या, त्याचाही सुद्धा चांगला फायदा होतो भुईमुगावर. आणि या प्रकारे जर तुम्ही चांगल्या प्रकारे लागवड केली, योग्य झाडाची संख्या ठेवली, चांगल्या बियाणाचा वापर केला, आणि शेवटी मी एकच सांगेन की भुईमुग हे पीक बियाणं जास्त लागत असल्यामुळे तुम्हाला याच्यासाठी स्वतःच बियाणं तयार करावं लागेल. तर शेतकऱ्यांनी स्वतःच बियाणं तयार करायला शिकायला पाहिजे. एखादा सोर्स, एकदा चांगल्या जेनेटिक प्युरिटीचा सोर्स तुम्ही तुमच्याकडे आणा, त्याच्यानंतर त्याला तुम्ही स्वतः मल्टिप्लाय करत राहा, त्याची प्युरिटी मेंटेन करा. जोपर्यंत कुठल्याही बियाणाची प्युरिटी आपण स्वतः मेंटेन करणार नाही तर तोपर्यंत आपल्याला उत्पादनात वाढ मिळत नाही. आणि स्वतःच बियाणं स्वतः तयार करा. कारण होतंय काय माहितीये का, खर्चाचं, आता मी खर्च उत्पन्न हे ते खूप मोठा पसारा आहे सांगायसारखा, पण ते एवढं नाही सांगत मी, फक्त एवढंच सांगतो त्याच्यातलं की खर्चाच्या सर्वात मोठा जो खर्च भुईमुगाचा जर होत असेल शेतकऱ्यांचा, तर तो आहे बियाणाचा. तर आपण जर एक उदाहरण एका मिनिटातच सांगतो,
जर समजा तुम्ही एका उदाहरण घेतलं किंवा मला एकरी एक एकर भुईमुग लागवड करायची, ते 1 एकर भुईमुग लागवड करायला साधारणतः आमच्या ही 80 किलो बियाणं लागतं. 80 किलो बियाण्याचे 20 किलो बियाचे किती 3,000 रुपये होतात, असं काहीतरी बॅग केले. आता बघा, तो म्हणजे साधारण तो मार्केटचा रेट घेतला तर तुम्हाला 12,000 ते 15,000 बियाणं जातं. म्हणजे तुमचा जो प्रॉफिट रेशो आहे ना, प्रॉफिट रेशो म्हणजे भुईमुगामधला प्रॉफिट रेशो कमी होण्याचं काय कारण आहे? तर भुईमुगामधला प्रॉफिट रेशो कमी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्वतःचं बियाणं नसणे. कारण 12 ते 15,000 रुपये त्याच्या त्या 30,000 35,000 रुपये खर्चाच्या, एका एकरच्या 30,000 रुपये खर्चाच्या 15,000 रुपये काटले तर राहिले फक्त 15,000. म्हणजे त्याचा जो प्रॉफिट रेशो कमी होतोय तो त्याचा फक्त बियाणाचा. तर आणि बियाणं जास्त प्रमाणात लागत असल्यामुळं याचा खर्च वाढतो. स्वतः शेतकऱ्याने स्वतःचं बियाणं तयार करणं फार महत्वाचं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं बियाणं तयार करा आणि कुठल्याही पिकामध्ये एक त्रिराशी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की भुईमुग असो, भुईमुगामध्ये कुठल्याही एकरी झाडाची संख्या असणं महत्वाचं आहे. एकरी सरासरी झाडांना शेंगा असणं महत्वाचं आहे, दुसरा भाग. आणि तिसरा भाग आहे त्याला वजन असणं महत्वाचं आहे, नुसतं शेंगा असणंच महत्वाचं नाही. मग हे 3 फॅक्टर कसे तुम्हाला जमवायचे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आपली तयारी करायला पाहिजे. 100% उत्पादनात वाढ होते, फायदाही होतो. आणि भुईमुगाबद्दल थोडी मानसिकता बदलायची. आपण कुठलंही पीक घेत असताना आपण एक व्यावसायिक पीक घेतो. आपण उत्पादन म्हणजे असं हे नाही आपण एक काहीतरी करतोय किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि थोड्याफार शेंगा मिळण्यासाठी भुईमुगाचं पीक घेऊ नका. तर या भुईमुगाच्या पिकातून मला काहीतरी अर्थशास्त्र मिळवायचंय, मला 2 पैसे मिळवायचे, अशा संकल्पनेतून जर त्याची तुम्ही फार खर्च वाढत नाही पण उत्पादन नक्की वाढवते. आपली पॉझिटिव्हिटी फार महत्वाची आहे. आपण सकारात्मक नेहमी बघायचं. बाकीच्या गोष्टी नैसर्गिक असतात, त्यात होतच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे फार हे करत नसताना आपण आपलं काम केलं. अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर 100% शेतकऱ्यांना उत्पादनात निश्चित वाढवते. आता माझा नंबर आहे 9764 92 88 13. या नंबरवर तुम्ही केव्हाही मला भुईमुगाबद्दल काही विचारू शकता. बाकी खूप काही आहे, परंतु आता तरी मला वाटतं मी जास्त वेळ घेतला त्याबद्दल दिलगीर. परंतु ते थोडक्यात सांगणं आपल्याला थोडंसं येत नाही शेतकरी असल्यामुळं. तर एवढं बोलून मी माझं आता हे इथलं लागवड तंत्रज्ञान संपलं. थोडा वेळ. हॅलो, बंद झालं काय? हॅलो सर, आवाज येतोय आपला, बंद नाही झालाय, आवाज येतोय. नाही, आता झालं ना माझं. अच्छा, ओके. हा, आवाज येतोय सर आपला. नाही बोललो आता थोडक्यात. ओके ओके ओके, धन्यवाद सर. विचारायचं असेल तर विचारा म्हणा. नाही तर हो, कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही चॅटबॉक्स या पर्यायाचा वापर करा किंवा रेज हँड करा. मी तुम्हाला अनम्यूट करते आणि तुम्ही डिरेक्टली सरांना प्रश्न विचारू शकतात आणि आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ शकतात. प्रश्न असतील तर कृपया रेज हँड या पर्यायाचा वापर करा किंवा स्वतःला अनम्यूट करा. सर, आपला जो नंबर तुम्ही माझ्यासोबत शेअर केला होता तोच नंबर मी व्हॉट्सअप म्हणजे इथे टाकून देऊ का? 9764. हा 9764 92 88 13. हा, ओके. सरांचा नंबर मी चॅटबॉक्स मध्ये मेसेज केलेला आहे. सरांचा नंबर आहे श्रीयुत मधुकरराव सर. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9764 92 88 13. चॅटबॉक्स मध्ये मी सरांचा नंबर मेसेज केलेला आहे, तरी मी पुनश्च एकदा सांगते. सरांचा नंबर आहे श्रीयुत मधुकरराव घुगे सर, भ्रमणध्वनी क्रमांक 9764 92 88 13. सर, आपण आमच्यासोबत इथे जोडले गेलात आणि सोबत शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलंय आणि सरांनी आपल्याला असं आश्वासन सुद्धा दिलंय की सरांचा नंबर जो मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेला आहे, तर खरंच जर कोणाला म्हणजे इच्छा असेल भुईमूग पिकाविषयी मार्गदर्शनाची किंवा प्रत्यक्ष सरांच्या शेतावर जाऊन पाहण्याची, तर सरांचा हा जो उपक्रम आहे किंवा घुगे पॅटर्न जो आहे खरंच खूप प्रसिद्ध आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण त्याचा फायदा करून घ्याल आणि आगामी काळामध्ये जर
उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान तुम्हाला करायचं असेल तर या सरांचं मार्गदर्शन तुम्ही घ्याल. त्यासाठी त्यांनी त्यांचा नंबर देखील आपल्याला शेअर केलेला आहे. यानंतर सर आपण आमच्यासोबत जोडले गेलात, आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं आणि तुम्ही असं आश्वासन सुद्धा दिलं की आमच्या शेतकऱ्यांना भविष्यात सुद्धा मार्गदर्शन कराल. त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्यातर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा अशी विनंती करेल की पुन्हा जर आमच्या शेतकऱ्यांना अशाच मार्गदर्शनाची आवश्यकता पडली तर निश्चित तुम्ही आमच्यासोबत पुन्हा जोडले जाल. धन्यवाद सर, आपण आलात आणि खूप चांगलं